आपण इथं बनवणार आहे डाळ, आपली घरगुती जशी बनवतो आपण तशी. इथं मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून डाळ. त्याच्यामध्ये टाकला आहे 1 टोमॅटो, 2 मिरच्या आणि थोडीशी हळद आणि थोडंसं वरून तेल टाकलेलं आहे, कारण आपलं कुकर वगैरे घाण होऊ नये आणि पाणी वरती येऊ नये म्हणून. इथं कुकर लावलेला आहे आणि इथं मी 2-3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. इथं आपल्याला मोठं मोठं लसूण वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं आहे. इथं कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, पाणी गरम करून घेतलेलं आहे. इथं बघू शकता आपली डाळ शिजलेली आहे चांगली डाळ. इथं मी थोड्या वेगळ्या पद्धतीने डाळ बनवणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल, नक्की करून पहा अशी डाळ. मला तर खूप आवडते, त्याच्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे जे पाणी गरम करून घेतलेलं होतं ते मी त्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कुणाला कशी लागते डाळ त्याच्याप्रमाणे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. नंतर मी इथं ठेवलं आहे कढई आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायच्या आहेत, चांगल्या मोहरी तडतडू द्यायच्या आहेत. परत नंतर मी ह्याच्यामध्ये जिरं पण ॲड केलेलं आहे. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसूण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, जोपर्यंत आपला लसणाचा चांगला खमंग असा वास येत नाही आणि आपलं लसूण चांगलं लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे. इथं मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता कोथिंबीरसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. हे चांगलं आपल्याला बारीक गॅसवरच ह्याला लाल करून घ्यायचं आहे, फास्ट गॅस करायचा नाही आहे, कारण फास्ट गॅस करण्याने आपला लसूण करपू शकतो, आतमध्ये कच्चा राहतो आणि वरून करपला जातो आणि आपल्याला डाळीला पण करप असा वास येतो आणि आपली डाळ पण चव लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हा बारीक गॅसवरच लाल करून घ्यायचा आहे. बघू शकता मी कसा लाल केलेला आहे. चांगले असे कढीपत्ता आपले कडक झाले पाहिजे आणि लसूणसुद्धा आपला लाल झाला पाहिजे. नंतर आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही टीप तुम्ही लक्षात ठेवा, गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. आपलं जे घरातलं लाल तिखट आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी हळदसुद्धा टाकलेली आहे. शिजताना पण मी हळद टाकली होती थोडीशी आणि नंतर मी तडका देताना पण हळद टाकलेली आहे आणि जे आपली कुकरमध्ये शिजलेली डाळ होती ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढं पातळ लागतं, घट लागते त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता, पण गरमच पाणी टाका शक्यतो, कारण गरम पाणी टाकण्याने आपली डाळ चवदार होते आणि खमंग पण लागते. आणि इथं आपल्याला जास्त त्याला उकळवायची नाही आहे, कारण जास्त आपल्याला त्याला शिजू द्यायची नाही आहे, कारण जास्त शिजल्यानंतर त्याचा जो लसणाचा खमंगपणा असतो, जी खमंग आपल्याला डाळ लागते ती लागत नाही, ते वेगळंच काहीतरी लागतं. त्याच्यामुळे मला तर नाही आवडत उकळलेली डाळ जास्त शिजवलेली, अशी नॉर्मलीच आवडते. तुम्हाला कशी डाळ आवडते ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कुण्या पद्धतीने कशी डाळ बनवता ते पण सांगा. इथं मी वरती कोथिंबीर टाकून घेत आहे, कारण वरती कोथिंबीर टाकल्यानंतर एक त्याला वेगळाच फ्लेवर येतो. इथं छानशी आपली डाळ तयार आहे. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.